नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये आपलं स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्या आहेत आणि मुंबईकरांनी मराठी भूभागामध्ये खरं तर पसंती दिलेली आहे ठाकरे ब्रँडला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला. ठाकरेंची सत्ता गेली आहे, पण मराठी माणसावर आपली पकड अजूनही कायम असल्याचे संकेत निकालांमुळे मिळालेले आहेत. ते त्यांना अर्थात सुखावणारे आहेत. यातला एक्स फॅक्टर होता निवडणुकीतला राज ठाकरे. ठाकरे ब्रँडचाच एक घटक. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत जे काही यश मिळालं ठाकरे ब्रँडला, त्याचा वाटा राज ठाकरे यांच्याकडेही जातोय. तो वाटा लक्षात घेतला गेला नाही असं म्हणता येईल. तशी तक्रारही आहे, कारण नगरसेवक नियुक्त करताना राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा मिळाली नाही. राज ठाकरे यांच्या अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची भूमिका आपण युतीत गेलो पण आपल्याला काही फार मिळालं नाही अशा पद्धतीची होती. खरं तर राज ठाकरे त्या गटबंधनात गेले नसते, भावबंधन झालं नसतं, तर मराठी माणसांनी राज ठाकरे यांना खलनायक ठरवलं असतं, हेही खरं आहे. निवडणुकीपूर्वी सारखे एकमेकांना भेटणारे ठाकरे बंधू नंतर एकमेकांना भेटले आहेत का आपल्याला माहिती नाही, कारण त्याची चित्र आपल्यापर्यंत पोचवली गेली नाहीत. पण एक मात्र लक्षपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईत अजूनही मराठी मुद्दा गाजतोय. आज ही सगळी आठवण यायची कारण आहे ऑटो रिक्षावाल्यांच्या निमित्ताने सुरू झालेला मराठीचा पुन्हा एकदा घोळ आणि मराठी भाषेच्या नावाने पुन्हा एकदा होणारं ध्रुवीकरण. वाहतूक ही खूप मोठी समस्या आहे मुंबईची, भारतातल्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या शहराची. ऑटोवाले अत्यंत दंडेली करतात, छोट्या छोट्या अंतरांना यायला तयार होत नाही. दूर जायचं असेल तर जवळ जायचं आहे म्हणतात, जवळ जायचं असेल तर दूर जायचं आहे म्हणतात. यातले बरेच रिक्षावाले हे परप्रांतीय असल्यामुळे ते असं वागतात असंही म्हटलं जातं. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आता शिंदे यांच्या सेनेनी मराठी टक्का आपल्याकडे यावा, जो महानगरपालिकेत आपल्याबरोबर आला नाही तो पुन्हा आपल्या समवेत यावा, यासाठी जोरदार मोहीम सुरू करायची काही कारणं शोधली आहेत. मराठी आलीच पाहिजे ही सक्ती हा त्या मोहिमेचा एक भाग आहे. खरं तर तामिळनाडूत जा, तिथे हिंदी कोणी बोलत नाही, रिक्षावाले अजिबात नाही, त्यांना इंग्रजी पण येत नाही. जगातल्या कुठल्याही महत्त्वाच्या शहरामध्ये स्थानिक भाषा बोलली जातेच, मग इथे मराठीला विरोध का? मराठी ही मुंबईची भाषा आहे की नाही? मुंबई ही मराठी माणसाची आहे की बहुभाषिक? असे सगळे प्रश्न या छोट्या छोट्या निमित्तानं सुरू होत असतात. राज ठाकरे यांना मतं मिळाली नाहीत. त्यांच्या वारंवार धरसोड करण्याच्या वृत्तीमुळे मतदारांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, हे सत्य आहे. ते कोणीही नाकारून चालणार नाही. पण मराठीचा मुद्दा हातात घेत पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फेरबांधणीला सुरुवात केली आहे की का, असा प्रश्न आज उभा राहतोय. संजय निरुपम एकनाथ शिंदेंचे जवळचे सहकारी आहेत. त्यांनी भूमिका घेऊन सांगितलं की सक्ती करू नका, विनंती करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही भूमिका मान्य नाही. नयन कदम आणि कुणाल मायणकर हे पश्चिम उपनगरातले मनसेचे 2 कार्यकर्ते आज अत्यंत सक्रिय झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा मराठीचा आग्रह धरण्यासाठी आंदोलन हाती घेतलं. यात भारतीय जनता पक्षाची पंचायत आहे. त्यांना अमराठी मतंही हवी आहेत आणि काही मराठी मतंही हवी आहेत. पण अर्थातच अशा प्रकारची आंदोलनं सुरू झाल्यावर आंदोलनकर्त्यांना जो काय धडा शिकवावा लागतो, त्यानिमित्ताने पोलिसांनी या 2 आंदोलकांवर काही कलमं लावली आहेत. ही कलमं काय आहेत? त्यांना अटक होईल का? त्यांना सुटका मिळेल का? जामीनपात्र गुन्हे आहेत की अजामीनपात्र आहेत? ही सगळी चर्चा होत राहील, ती महत्त्वाची आहे. पण मुद्दा असा आहे की वाहतूक हा विषय हातात घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विस्तार पावायचे प्रयत्न करते आहे काय? राज ठाकरे अचानक समोर येतात, अचानक मागे जातात. खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी जी मोठी प्रचारसभा झाली, त्यात अदानी यांच्याकडून होणारं धारावीतलं विस्थापन या मुद्द्यामुळे विरोधी पक्षाला इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं, ते मतांमध्ये बदललं. त्यानंतर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसेचे प्रमुख
राज ठाकरे यांनी हा मुद्दा का मांडला नाही असा प्रश्न लोकांच्या मनात असतानाच आता पुन्हा एकदा मनसेनी मराठीच्या मुद्द्याकडे आपला मोर्चा वळवलेला दिसतोय. कल्याणमध्ये ज्या वेळेला राज ठाकरे अस्वस्थ होऊन समोर आले होते त्यावेळेला मोठं आंदोलन झालं होतं. ते रेल्वेतल्या कर्मचारी भरतीचं होतं आणि मनसेला त्या आंदोलनानंतर प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत गेला होता. त्यानंतरच मनसेचे आमदार मोठ्या संख्येनं निवडून आले होते. मनसेनी मतं घेऊन शिवसेना ज्यावेळेला एकीकृत होती त्यांचा एकही खासदार मुंबईतून दिल्लीत जाऊ दिला नव्हता. मनसे खरंच काट टाकते आहे का? त्यांचं काट टाकणं, त्यांच्या मराठीच्या मुद्द्याला स्पर्श करणं इथल्या जनतेला आवडतं आहे का? मुळात अत्यंत पेशन्स दाखवून संघटना उभारणीचे प्रयत्न राज ठाकरे खरोखरच पुन्हा एकदा करणार आहेत का? शिवाय महानगरी मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांच्या मध्यंतरानंतर पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा तसाच गाजू शकणार आहे का? आत्ता आहेत केवळ प्रश्न. मीरा भाईंदरला ज्या वेळेला राज ठाकरे निवडणुकीच्या आधी मराठीचा मुद्दा हातात धरून गेले, प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठी माणसाला कुठेतरी आपला शब्द, आपला माणूस, आपला पक्ष आणि आपला हुंकार आजही मुंबई नगरीत आवश्यक वाटतोय. हा हुंकार खरंच मनसे असेल का? हे आंदोलन पुढे किती काळ टिकेल? त्यातून मराठी माणसाला खरंच दिलासा मिळेल का? मराठी माणसाच्या मनात मुंबई आमची ही जी भावना तीव्रतेने येत असते ती मनसेचे कार्यकर्ते सध्या आंदोलनात आणि नंतर तेही राजकीय पक्ष आहेत म्हणून मतात बदलवू शकतील का? आजचा प्रश्न ऑटो रिक्षांच्या दंडेलीचा आहे, ऑटो रिक्षांच्या मनमानीपणाचा आहे, आजचा प्रश्न भाषेचा आहे. खरं तर काही मराठी सारस्वत ऑटो रिक्षावाल्यांना मराठी शिकवायला समोर पण आली आहेत. काही संघटनांनी तशा प्रकारची तयारी दाखवलेली आहे. डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे यांनी याबाबत पुढाकार घेतलेला आहे. पण खरोखरच तसं होईल का? ऑटो रिक्षावाले इथली स्थानिक भाषा शिकतील का? की आम्हाला काय, आम्ही इथे पैसे कमवायला येतो, आम्ही इथली भाषा कशाला शिकू, मुंबईकरांना तर हिंदी येतं, अशी भूमिका घेतील का? हे जनतेच्या प्रश्नांशी निगडीत असे मुद्दे आहेतच. पण हेच मुद्दे हातात घेऊन मनसे ज्या पद्धतीने समोर येत आहे त्यामुळे मुंबई अस्वस्थ होईल का? आणि मुंबईच्या मराठी माणसाला शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे 3 पर्याय पुन्हा उपलब्ध असतील का? आंदोलनाला प्रतिसाद मिळेल, मतं मिळतील माहीत नाहीत. ज्या त्या शहराची मुख्य भाषा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा मराठी मुंबईकरांनी अघोषित दिवाळी साजरी केली होती. आता हाच मुद्दा पुढे नेताना काय वळण घेईल, कसा प्रतिसाद मिळेल, मनसे या भूमिकेवर कितपत ठाम राहील, असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. हे पब्लिक आहे, या पब्लिकच्या मनात काय सुरू आहे हेच पब्लिक पुराणमधून सांगायचा प्रयत्न करतो. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आम्ही इंस्टाग्रामवर आहोत, आम्ही फेसबुकवर आहोत. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत. आज इथेच थांबूया.